प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. पुन्हा एकदा परमेश्वराने त्याच्या मंदिरामध्ये इथे या ठिकाणी आम्हाला त्याचं स्तुतीस्तवन करण्यासाठी आणलेलं आहे, म्हणून आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देतो, गौरव देतो. परमेश्वर, खरोखर तू महान आहेस माझ्या देवा, भक्तांच्या स्तवनात बसणारा तो जिवंत परमेश्वर आहे. तू सैन्यांचा यहोवा परमेश्वर आहे माझ्या देवा, आणि खरोखर तुझी कृपा आमच्यावर सदा सर्वदा असू दे माझ्या परमेश्वरा. प्रभू, ह्या बलिरूपी आजारामध्ये प्रभू तू आमचा सांभाळ केला आणि इथून पुढे तू करणार आहेस, आमचा पूर्ण विश्वास आहे माझ्या देवा. आमचं हे सर्व भक्ती जे काही आम्ही करणार आहोत प्रभू, त्याचा तू ताबा घे माझ्या देवा, आणि तुझ्या इच्छेनुसार तू आम्हाला चाल. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या सामर्थ्याने हातात दे. येशूच्या नावात ही प्रार्थना आणि विनंती केली म्हणून तू ऐकून घ्या. आमेन. हालेलुया. हमारे संग संग
परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. पुन्हा एक वार त्याच्या गौरवासाठी, त्याच्या स्तुतीसाठी परमेश्वरानं आम्हाला हा प्रभुवार दिला म्हणून आपण त्याचा आभार मानूया. आणि त्याच्या उपकार स्तुतीसाठी आपण पवित्र शास्त्रातून काही वचन ऐकूया. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्य केले आहे. त्यामुळे आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधला आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. परमेश्वराचे गुणगान विनेवर करा, विनेवर सुस्वर स्तोत्रे गा. करणा व शिंग वाजून परमेश्वर राजासमोर जयघोष करा. आणि आमचा परमेश्वर हा स्तुतीस पात्र परमेश्वर आहे. आणि त्याची इच्छा आहे की त्याच्या निर्मितीनं आपल्या निर्माणकर्त्याची उपकार स्तुती करावी. कारण भक्तांच्या स्तवनामध्ये रमणारा आपण परमेश्वर आहे. आपण आपल्या परमेश्वराला धन्यवाद देऊया, प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, मी तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देते बाप्पा. पुन्हा एक वार तुझ्या स्तुती स्तवनासाठी, तुझं नाव उंचवण्यासाठी, गौरवण्यासाठी बाप्पा तू आम्हाला ही संधी दिली, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो बाप्पा. आम्ही जसे आहोत तसे तुझ्या अधीनात स्वाधीनच असणार. तू आमच्या पातकांची क्षमा कर. तुला न आवडणाऱ्या गोष्टी आम्ही कळत न कळत जाणून बुजून केल्या असतील त्याची तू आम्हाला क्षमा कर. आणि तुझ्या नाव असतं, तुझ्या वचन असतं, तू आम्हाला स्थिर आणि खंबीर राख बाप्पा, यासाठी की तुझं गौरव हवं बाप्पा. हो पवित्र प्रभू, आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी तुझ्या नावामध्ये आम्ही एक आहोत बाप्पा. जरी जगातली परिस्थिती, आमच्या शहरातली परिस्थिती बाप्पा भिन्न आहे, वेगळी आहे, कठीण आहे बाप्पा. अशा सर्व परिस्थिती देखील आम्हाला या तंत्रज्ञानाद्वारे बाप्पा तुझ्या भक्तीचा आनंद तू आम्हाला देतोस बाप्पा. तुझ्या समक्षतेची सहभागिता तू आम्हाला लाभू देतेस म्हणून धन्यवाद देतो बाप्पा. हो प्रभू येशू, धन्यवाद देतो. येशूच आम्हाला याच्या पवित्र आणि गौरवात्मक महत्त्व आहे. भक्तीच्या सुरुवातीला आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 102 हे गाऊया. गीत क्रमांक 102.
काही शास्त्रपाठ निवडण्यात आले आहेत, त्याचं आपण वाचन करणार आहोत. प्रथम स्तोत्रसंहिता 145 यातील 10 ते 21 वचनं आपण ऐकूया. स्तोत्रसंहिता 145 यातील 10 ते 21 वचनं आपल्यासाठी मिस्टर जेवकर हे वाचून दाखवतील. जुन्या करारामधून स्तोत्रसंहिता याचा पुस्तक 145वा अध्याय वचने 10 ते 21 ही आपण वाचू. हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करीतात. ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करीतात, यासाठी की तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे वैभविक्त ऐश्वर ही मानवजातीस कळावी. तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. पतन पावणाऱ्या सर्वांना परमेश्वर आधार देतो व वाकलेल्या सर्वांना उभे करीतो. सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. तू आपली मूठ उघडून प्राणीमात्रांची इच्छा पुरी करीतोस. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करीतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करीतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवितो व त्यांची आरोळे ऐकून त्यांना तारितो. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करीतो, पण सर्व दुर्जनांचा नाश करीतो. माझे मुख परमेश्वराचे स्तवन करी, प्राणी मात्र त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद युगानुयुग करो. बाप, पुत्र, पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते, सध्या आहे आणि युगानुयुग राहील. आमेन. त्याचप्रमाणे जुना करारामधून उत्पत्तीचं पुस्तक याचा 41वा अध्याय 49 ते 42वा अध्याय वचन 5 पर्यंत आपण ऐकूया. जुना करारामधून उत्पत्तीचं पुस्तक याचा 41वा अध्याय आणि 49 ते 42वा अध्याय वचन 5 पर्यंत आपण ऐकूया. आणि ही वचनं आपणासाठी सौ वर्षा लोंढे ह्या वाचतील. आजच्या मननासाठी जुन्या करारामधून उत्पत्ती याचा 41वा अध्याय 49 पासून 42 अध्यायामधील 5व्या वचनापर्यंत आपण वाचूया. योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महामूर संचय करून ठेविला. त्याने ते मोजावयाचे सोडिले, कारण ते अगणित होते. दुष्काळ पडण्यापूर्वी ओन येथील याजक पोटिफरा याची मुलगी आसनत हिच्यापासून योसेफास 2 मुलगे झाले. योसेफाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनश्शे विसर पाडणारा ठेविले, कारण तो म्हणाला, देवाने माझ्या सर्व क्लेशांचा व माझ्या पितृगृहाचा मला विसर पाडिला आहे. त्याने दुसऱ्याचे नाव एफ्राईम फलद्रूप ठेविले, कारण तो म्हणाला, माझ्या विपत्तीच्या देशात देवाने मला फलद्रूप केले आहे. मिसर देशातल्या सुकाळची 7 वर्षे संपली. मग योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळाची 7 वर्षे सुरू झाली. तेव्हा देशोदेशी दुष्काळ पडला. तथापि मिसर देशात सर्वत्र अन्न होते. अवघ्या मिसर देशाची उपासमार होऊन लोक फारोपाशी अन्न करू लागले. तेव्हा फारो सर्व मिसरी लोकास म्हणाला, योसेफाकडे जा, तो तुम्हास सांगेल ते करा. दुष्काळाने सर्व पृथ्वी व्यापिली आणि मिसरात तो भारी कडक झाला. तेव्हा योसेफ सर्व कोठारे उघडून मिसरी लोकांस धान्य विकू लागला. तेव्हा देशोदेशचे लोक धान्य विकत घेण्यासाठी मिसरात योसेफाकडे गेले, कारण साऱ्या पृथ्वीभर भारी कडक दुष्काळ पडला होता. याकोबाने ऐकले की मिसर देशात धान्य आहे. तेव्हा तो आपल्या मुलास म्हणाला, तुम्ही एकमेकांच्या तोंडाकडे का पाहत राहिला आहात? तो म्हणाला, पहा, मिसरात धान्य आहे असे मी ऐकतो. तुम्ही तेथे जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा, म्हणजे आपण जगू, मरणार नाही. मग योसेफाचे 10 भाऊ धान्य खरेदी करण्यासाठी मिसर देशास गेले. तथापि योसेफाचा भाऊ बन्यामीन यास याकोबाने त्याच्या भावाबरोबर पाठविले नाही, कारण तो म्हणाला, कदाचित त्याला एखादा अपाय व्हावयाचा. ह्याप्रमाणे इस्रायलाचे मुलगे इतर लोकांबरोबर धान्य खरेदी करण्यास आले, कारण कनान देशात दुष्काळ पडला होता. परमेश्वर वाचली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करू. नवीन करारामधून प्रेषितांची कृत्ये याचा 14वा अध्याय आणि 8 ते 18 ही वचनं आपण ऐकूया. नवीन करारामधून प्रेषितांची कृत्ये याचा 14वा अध्याय आणि 8 ते 18 ही वचनं अन्नस पुढे आपणासाठी वाचून दाखवतील. प्रेषितांची कृत्ये याचा 14वा अध्याय 8 ते 18 ही वचने आपण ऐकूया. लुस्त्रा येथे
पौल व बर्नबा. लुस्त्रात पायांनी अधू असा कोणी एक माणूस बसला होता. तो जन्मतः पांगळा असून कधी चालला नव्हता. तो पौलाचे बोलणे ऐकत असे. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हटले, तू आपल्या पायावर नीट उभा राहा. तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. मग पौलाने जे केले ते पाहून लोकसमुदाय लूकवणी भाषेत मोठ्याने ओरडून बोलले, देव माणसाच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत. त्यांनी बर्नबाला जुपितर म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले. मग नगरापुढे असलेल्या जुपितराच्या पुजाऱ्याने बैल व माळा दरवाजाजवळ आणल्या आणि लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे असे त्याच्या मनात होते. हे ऐकून प्रेषितांनी म्हणजे बर्नबा व पौल यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून त्यांनी ओरडून म्हटले, गृहस्थांनो, हे का करिता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत. तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गाने चालू दिले. तथापि त्याने स्वतः साक्षीविरहित राहू दिले नाही. म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हाला दिले आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले. असे बोलून त्यांनी आपणाला बलिदान करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले. आमेन. यावेळेस आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 109 ते गाऊया. गीत क्रमांक 109. Amen.
त्यावेळेस आपण सर्व मिळून आपला विचारसंगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार एकत्रितरित्या आपण म्हणूया. सर्वसमर्थ देवचे पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या युगाने भरभरून झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी खेळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मिलातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवचा पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावास तो येणार आहे. त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनाची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर मी विश्वास ठेवतो. आमेन. यावेळेस आपण आपला काही वेळ मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये घालवणार आहोत आणि आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना जुली मकासरे ह्या करतील. आपण मध्यस्थी प्रार्थना करू. ए पवित्र पवित्र थोर परमेश्वरा, सुगात्रा राजा, दया कर, मया कर बाप्पा. खरोखर बाप्पा, ह्या पापी होटानी पापी जिबेनी काय मी बोलन तो तू बाप्पा मान्य करून घे. खरोखर बाप्पा, तू किती चांगला आहेस बाप्पा, महान आहेस बाप्पा. आज खरोखर बाप्पा, प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या दारामध्ये बाप्पा तू येऊन थांबतोस बाप्पा. ठोका म्हणजे उघडल्या जाईल, मागा म्हणजे दिल्या जाईल, एवढं तो आम्हाला हे करतोयस बाप्पा. परमेश्वरा, मज पाप्याची प्रार्थना ऐक बाप्पा. खरोखर बाप्पा, आज ह्या आमच्या भारतामध्ये बाप्पा की खरोखर बाप्पा काय आजार निघलेला आहे, काय रोगराई निघलेली बाप्पा. खूप तुझे मेंढरं खरोखर बाप्पा हरवत आहे बाप्पा. आज तुझ्यापासून तुटत आहे बाप्पा. तर खरं बाप्पा, ह्या आजाराला आणि जो काही सैतान आमच्यावर हल्ला करतोय, ह्या सैतानाला येशूच्या रक्ताने तू हाटून आणि बांधून टाक बाप्पा. हीच विनंती करत आहे बाप्पा. तसेच पिता परमेश्वरा, खरोखर बाप्पा, हे आमच्या चर्चवर, कमिटीवर आणि आमच्या लोकांवर आणि आमच्या चर्चच्या मेंबरवर बाप्पा तुझा इपूल आणि इपूल आशीर्वाद पाठव बाप्पा. आज खरोखर बाप्पा, आज प्रत्येक चर्चमध्ये तुझ्या नावाने गुणगान गात आहेत. पण बाप्पा, हे सगळं सैतानाने हल्ले करून बाप्पा सगळं बंद केलेले बाप्पा. तर तूच सहाय्य कर बाप्पा. आज खरोखर बाप्पा की कोण हॉस्पिटलमध्ये पडलेलं आहे, तर कोणी घरी पडलेले बाप्पा, कोणी घरामध्ये खाटेला झुलते बाप्पा. तर खरोखर बाप्पा, त्याची तू सहाय्य कर बाप्पा. तुला मारलेल्या फटक्याने त्यांना आरोग्य मिळू दे बाप्पा. आज खरोखर बाप्पा की काय लोकांच्या हॉस्पिटलमध्ये बायपास झालेले आहेत बाप्पा. आज खरोखर बाप्पा, मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे बाप्पा. मज पापेची प्रार्थना ऐक, माझ्या विधवेची प्रार्थना ऐक बाप्पा. मी मनापासून तनापासून धनापासून बाप्पा तुला प्रार्थना करत आहे, विनवत आहे बाप्पा. खरोखर किती चांगला आहेस तू बाप्पा. तसेच पिता परमेश्वरा, कुणी आजारी असतील, दुःखी असतील, तर काही लोक आपल्या हॉस्पिटलमध्ये असेल, तर बाप्पा प्रत्येकाला आशीर्वादित कर बाप्पा. तुला मारलेल्या फटक्याने त्याला आरोग्य मिळू दे बाप्पा. तसेच पिता परमेश्वरा, जे काय ह्या जगामध्ये काय नासानासोडी चालली आहे बाप्पा, हे तूच सहाय्य कर बाप्पा. तूच आवर. जे काय ते काय करतात हे त्यांना माहिती नाही, तर त्यांना क्षमा कर बाप्पा. तसेच पिता परमेश्वरा, आज खरोखर ह्या भारतामध्ये राज चालवताना बाप्पा, आज खरोखर बाप्पा तूच सहाय्य मदत कर. ते राजकारण चालू आहे, हे तुलाच माहिती, काय करतात हे त्यांना माहिती नाही, तर त्यांना क्षमा कर बाप्पा. आज तसेच पिता परमेश्वरा, अजून काय कुणासाठी मी मागत आहे हे तुला माहिती बाप्पा. आज खरोखर मोठ्या मोठ्या गादीवर बसलेले लोक आहेत, राजकारणामध्ये आहेत बाप्पा. ते काय करतात त्यांना माहिती नाही, तर त्यांच्या बुद्धीला तू स्पर्श कर बाप्पा आणि तू त्यांना सहाय्य मदत कर. तसेच पिता परमेश्वरा, प्रत्येकाच्या घरामध्ये तुझा आशीर्वाद पाठव बाप्पा. तसेच प्रत्येकाचे शाळा, कॉलेज, आज खरोखर बाप्पा, आज काय घरामध्ये बसून लेकरं अभ्यास करत आहे, तर त्यांच्या बुद्धीला तू स्पर्श कर बाप्पा. त्यांची बुद्धी चांगली चालू दे बाप्पा. आणि जी पण काय ते अभ्यास येतो आहे, तर त्यांना येऊ दे बाप्पा.
तसेच पिता परमेश्वरा प्रत्येक टीचर, प्रत्येक जे शाळेमध्ये प्रत्येक लेकरं शिकत असताना ना शिकत असताना ते घरीच प्रार्थना आहे शिकते बाप्पा, तर त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव बाप्पा. तसेच पिता परमेश्वरा जी काही ह्या तुझ्या मंदिरात येण्यासाठी काही लोक खूप तुझी वाट पाहत आहे की तू पवित्र मंदिर, तू दिलेलं स्थान आम्हाला बाप्पा, हे आमचे पाऊल तुझ्या दारी कधी येतील हे आम्ही विचार करत आहे. आणि आम्ही वाट पाहतो आहे बाप्पा की तू कधी आम्हाला हाका मारतो आहेस. तुझ्या हाकेची व आम्ही ऐकण्यासाठी आमचे कान उघडेत बाप्पा परमेश्वरा. तसेच पिता परमेश्वरा जे काही आमच्या मंडळामध्ये काही लोक आहेत प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. तसेच पिता परमेश्वरा प्रत्येकावर साये मदत कर. तसेच प्रभू की खरोखर बाप्पा कोण हॉस्पिटलमध्ये आहे तर काही ना घडत चुका झालेल्या असतील, ते एरवडा झेल, अनाथ आश्रम, वृद्ध आश्रम बाप्पा त्यांना तू साये मदत कर बाप्पा. तुझ्या मारलेल्या पाटक्याने प्रत्येकाला आशीर्वाद दे बाप्पा. खरोखर बाप्पा मी हीच विनंती करत आहे. तू किती चांगला आहेस, किती थोर आहेस. आबा आणि बाप्पा म्हणायची सुद्धा आमची ताकद नाही आहे बाप्पा. तू साये मदत कर. आणि जे काय मी ह्या होटाने, ह्या मुखेनी, ह्या डोळेनी काय पाप केलं असेल तर मला क्षमा कर. हीच विनंती धरण्यात आणणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या गोर पवित्र नावाने मागते म्हणून आई. आमेन. आमेन. आजच्या करता निमण्यात आलेले वर्तमान आपण ऐकूया. मत्तय वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 13 ते 21 ही वचने आपण ऐकूया. आजच्या करता निमण्यात आलेले वर्तमान मत्तय वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 13व्या वचनापासून आजच्या शुभवर्तमानाला प्रारंभ होत आहे. ते ऐकून येशू तेथून दारावर बसून निघाला आणि अरण्यात एकांती गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेले. मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणे करास त्याने बरे केले. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरिता खावयास विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. येशू त्यांना म्हणाला, त्यास जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खावयास द्या. ते त्याला म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. तो म्हणाला, ते इकडे माझ्या जवळ आणा. मग त्याने लोकसमुदायानं कौतावर बसवायची आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी म्हणून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. जेवणात सुमारे 5000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले होतीच. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आज रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2020 आणि आपल्या ह्या गेल्या मागील 6 महिन्यापासून
जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मात करून आपण हे जे नवीन तंत्रज्ञान आपण आणि बऱ्याचशा ठिकाणी सर्व मंडळांनी हे तंत्रज्ञान अवलंबलं आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग देखील आपण देवाच्या उपकारसिद्धीसाठी करतो. म्हणून आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि आजचा जो भक्तीचा विषय आहे तो म्हणजे भुकेले असणाऱ्यांना देव अन्न देतो. भुकेले असणाऱ्यांना देव अन्न देतो. आणि ह्यासाठी जे शास्त्रपाठ आहे ते मी आपणासाठी पुन्हा एकदा वाचून दाखवतो की आपल्या चर्च आराधनेनुसार जे आराधनासंहिता आपण पुस्तक वापरतो त्या पुस्तकानुसार जे शास्त्रपाठ आहे ते मी आपणासाठी वाचून दाखवतो. स्तोत्रसंहिता 145 10 ते 21 वचनं, उत्पत्ती 41 49 ते 42 अध्याय 5व्या वचनापर्यंत, प्रेषितांची कृत्ये याचा 14 अध्याय आणि 8 ते 18 ही वचनं आपण ऐकली. त्याचप्रमाणे शुभवर्तमान मत्तेकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 13 ते 21 ही वचनं आपल्या ऐकली. आणि या सर्व वचनानुसार जो विषय मी मगाशी सांगितला आपल्याला तो पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की भुकेले असणाऱ्यांना देव अन्न देतो. भुकेले असणाऱ्यांना देव अन्न देतो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गदेव आम्ही तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. या प्रभुवारी देवा तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझ्या पवित्र नामामध्ये तू आम्हाला एकत्र केलंस म्हणून तुझा आभार मानतो देवा. ज्याने कासुद्धी केली देवा तू मान्य केलेस त्याबद्दल तुझा आभार मानतो देवा. पवित्र प्रभूचे वचन आजच्या मनाकरता वाचण्यात आले देवा ते वचनं देखील तू आम्हासाठी आशीर्वादित केलेस म्हणून धन्यवाद देतो देवा. त्या वचनाद्वारे देवा आम्ही चिंतन म्हणून करत असणार तो आमचे काम आमचं हृदय उघड देवा. यासाठी नुसतं आम्ही ऐकणारे असू नये तर ते वचन आम्ही आत्मसात करून त्याच्यावर चिंतन म्हणून करून देवा. आम्ही त्याप्रमाणे तुझा गौरव करण्यासाठी ती विश्वासाची कृती करण्यासाठी तू आम्हाला नव्याने चालत देवा. ह्यासाठी की तुझ्या नावाचा गौरव लावला देवा. त्या वचनाची भाकर म्हणत असणं देवा. तू माझ्या मुखाचा ताबा घे, माझ्या जिभेला तुझ्या पवित्र लिंगाचा स्पर्श कर देवा. ह्यासाठी की माझ्या ज्ञानाने नाही माझ्या बुद्धीने नाही तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि प्रेरणेने देवा तू आम्हाशी प्रत्येकाशी बोध देवा. आणि आपण तुझं गौरव येशूच्या नावात. जो आजचा विषय आहे तो म्हणजे भुकेले असणाऱ्यांना देव अन्न देतो. प्रियजनांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सर्व भारत देशामध्ये आपण बघतो की कोरोना व्हायरसमुळं लॉकडाऊन किंवा सगळीकडं बंद, सगळ्या गोष्टी बंद ह्या गोष्टी आपण ऐकत आहे. त्याचप्रमाणे त्याचा परिणाम नुसता आपल्या भारत देशात नाही तर पूर्ण जगामध्ये आपण तो अनुभवला. आणि अशामध्ये आपण बघतो की कित्येक लोकांची उपासमार झालेली, कित्येक लोक त्यांचा कामधंदा सोडून किंवा त्यांच्या जीवाच्या सुरक्षतेसाठी ते वेगळ्या ठिकाणी बस पायी वाहनामध्ये प्रवास करत आहे. आणि अशा प्रसंगीमध्ये बघतो आपण की सगळीकडं लॉकडाऊन असल्यामुळं त्यांना अन्नपदार्थ खाण्याची पाणी पिण्याविषयी त्यांना खूप कठीण परिस्थितीला सामना करावा लागला. आणि मला आनंदाने सांगावंसं वाटतं की अशा लोकांची काळजी घेण्याकरता आपल्या समाजातील आपल्या मंडळीतील की आपण प्रत्येकानं आपापल्या परीनेनं अशा लोकांसाठी काही ना काहीतरी हातभार लावलेला आहे. आणि जगामध्ये किंवा भारतामध्ये देखील आपण बघतो की वेगळ्या स्वयंभावी संस्था, विदर्भातील काही संस्था, विदर्भी लोकांनी देखील आपापल्या परीनं असे जे निराश्रित लोक आहेत की जे प्रवासाला निघालेले आहेत त्यांची सारी गरज भागवण्याकरता त्यांच्यासाठी अन्न आणि पदार्थांची पाण्याची देखील व्यवस्था केली. पण हे कशामुळे केलं? त्यांच्या मोठेपणासाठी नाही तर एक त्यांच्यामध्ये जी दयाळू वृत्ती आहे किंवा इतरांसाठी काही करण्याची एक वृत्ती आहे, जी माणुसकी आपण बघतो त्यासाठी आपल्या प्रत्येकानं ती गोष्ट त्या ठिकाणी केलेली पाहायला मिळतं. प्रेमानं ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. आणि आपल्या मंडळी देखील आपण बघतो की जे आपल्या मंडळीतील जे काही सदस्य आहेत ज्यांना काही अन्नधान्याची कमतरता होती, काही आर्थिक चणचण होती, अशा लोकांसाठी देखील आपल्या मंडळीनं आणि कित्येक मंडळांनी देखील हातभार लावलेला आहे. अशा प्रत्येकाचं मी परमेश्वराच्या नावामध्ये धन्यवाद करतो. आणि
आपण हे कशामुळे केलं तर आपण एकमेकांवर जी प्रीती करतो त्या प्रीतीद्वारे केलं. एकमेकांचा जो आपल्याला कळवळा आहे त्या कळवळ्यापोटी केलं जाणं. आणि आपण बघतो जो आपला विषय आहे त्या विषयाचं अनुसरून जो आपण शास्त्रपाठ वाचला मत्तय वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 13 ते 21 हे वचन आपण वाचले. त्या शास्त्र भागाचं जे हेडिंग आहे ते हेडिंग काय तर 5,000 भोजन, 5,000 भोजन. आणि हा जो शास्त्र भाग आहे किंवा हा जो विषय आहे हे 4 शुभवर्तमानकर्त्यांनी त्यांच्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे. आणि प्रत्येकानं थोडाफार फरकानं त्या ठिकाणी लिहिलं आहे. काही ठिकाणी त्या गावाचं वर्णन केलं आहे. काही ठिकाणी आपण बघतो की आमचा देव हा शांतीचा सुव्यवस्थेचा देव आहे. त्या ठिकाणी त्यांनी त्या गोष्टीवर देखील प्राधान्य दिलेलं आहे. निश्चितच ते जे 5,000 लोक त्यांची शारीरिक काळजी घेण्यात आलेली आहे, परंतु त्यामध्ये आमच्या देवाचं वैशिष्ट्य देखील आम्हाला दिसून येतं. आमचा देव हा शांतीचा आणि सुव्यवस्थेचा देव आहे. आपण बघतो की एका शास्त्र भागामध्ये त्या ठिकाणी सांगितले की तुम्ही 50-50 जणांची एक पंक्ती बसवा. स्त्रिया, पुरुष आणि मुलं यांना तुम्ही वेगळं बसवा आणि 50-50 जणांची पंक्ती बनवा आणि त्यांना तुम्ही व्यवस्थितरित्या वाढा. आणि आपण बघतो की ते 50-50च्या पंक्तीनुसार त्यांनी ते 5,000 पर्यंतचे फक्त पुरुष मोजलेले आहेत. त्या ठिकाणी वचनामध्ये स्पष्ट सांगितले की ते फक्त 5,000 पुरुष होते, स्त्रिया आणि मुलं हे वेगळे होते. म्हणजे निश्चितच हा आकडा 5,000च्या पुढं आहे. किती असेल आपल्याला सांगता येत नाही. आपण जरी गृहीत जरी धरलं आपण एक पती पत्नी आणि त्यांचे 2 लेकरं आजच्या जे चौकडी कुटुंबानुसार जरी आपण कॅल्क्युलेशन जर केलं तरी साधारण हा आकडा साधारण 18,000 ते 20,000 पर्यंत जाऊ शकतो. एक डबल मानून जर आपण कॅल्क्युलेशन केलं की पती पत्नी आले असतील किंवा फक्त एक पती आला असेल किंवा एकटी पत्नी आली असेल किंवा मुलं आले असतील, असं जरी आपण एक गृहीत धरलं तरी एक 15,000 आपण धरू शकतो. एक राऊंड फिगर आपण एक 15,000 धरूया. म्हणजे 15,000 लोकांना अंदाजाने त्या 5 भाकरी आणि 2 मासे हे वाटून देण्यात आलेले आहे. कारण आमचा देव आकाश आणि कपाट उडून देणारा देव आहे. तो एवढा मोठा आशीर्वाद करणारा देव आहे. आणि हे ह्या ठिकाणी आपल्याला प्रगट झालं त्यानं. आणि जो विषय आहे आपला त्या विषयात आपण वळूया की आपण पाहतो की येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला त्याविषयी बऱ्याचशा लोकांच्या कल्पना की हा खरोखरी मसीहा आहे का, हा संदेश का आहे. आणि त्याचं कृत्य बघून तर लोक म्हणत होते की हा चिन्ह चमत्कार करणारा आहे. ज्या ज्यावेळेस हा लोकांना प्रार्थना करतो, लोकांसाठी हात ठेवतो, हा विश्वासाची कृती करतो, त्यावेळेस लोक येतात त्यानं. आणि जे 5,000 लोक आपण जर गृहीत धरून चाललो, आपण जो आकडा दिला त्या ठिकाणी आपण बघतो की जर एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला किंवा एखाद्या जत्रेला जर लोक जातात तर त्या ठिकाणी त्यांची एक वर्गवारी करण्यात येते. एक हौशे, नवशे आणि गवशे. हौशे म्हणजे काय, जे हौशेने जाणारे असतात ते. नवशे म्हणजे काय, की त्यांनी एखादी नवस केली असते, एखादी इच्छा प्रकट केली असती, त्यानुसार ते जत्रेला त्या कार्यक्रमात जातात. आणि जे गवशे असतात ते म्हणजे काय असतात तर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कुठं काय मिळतंय का, चोरी सपाटी करायची का, काय त्यांचे जे हेतू आहेत ते साध्य त्या ठिकाणी होत आहेत का, अशा प्रकारचे लोक असतात. आणि ह्या ठिकाणी पण आपण पाहतो की ज्या वेळेस येशू ख्रिस्ताच्या मागं हे जी बहुबोल लोकसंख्या त्याच्या मागे जाते, त्याच्या मागे देखील कित्येक लोक हे भुकेले आहेत, तहानलेले आहेत. पण तर ते कोणत्या बाबतीत? मत्तय 5 आणि 6व्या वचनात आपल्याला सांगितलंय की मत्तय सुवर्तमान याचा 5वा अध्याय 6व्या वचनात सांगितले की जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. म्हणजे येशूच्या मागे जे लोक होते त्याच्यामध्ये काही लोकांचा उद्देश एक होता की ते नीतिमत्वाचे भुकलेले होते, ते नीतिमत्वाचे ताणलेले होते. म्हणून त्या ठिकाणी वचन सांगते की ते तृप्त होतील. हे नीतिमत्वाचे भुकलेले ताणलेले लोक जर आपण बघितलं, जर आपण
इस्रायल लोकांचा जर इतिहास बघितला तर ते कित्येक वेळा बंदिवासात होते, कित्येक वेळा ते संकटात होते, कित्येक वेळा ते अडचणीत होते आणि खऱ्या देवाच्या देखील शोधात ते होते आपल्याला. कारण आपण बघतो की ज्यावेळेस परमेश्वरानं वेगळे संदेश ते पाठवले, वेगळे सेवक पाठवले, वेगळे राजे देखील पाठवले, त्या प्रत्येक वेळेस लोकांनी काय केलं, आपल्या गरजेपुरता त्या प्रत्येक गोष्टी स्वीकारल्या आणि नंतर सोडून दिल्या आणि त्या त्यांच्या नेहमीच्याच आचरणात झाले. आणि त्याचा परिणाम काय झाला तर परमेश्वरानं त्यांना 400 वर्ष दर्शन दिलं नाही, त्यांना ते दर्शन दिलं नाही आणि त्यामध्ये मानवाचा आणि देवाचा संबंध आपल्याला तुटलेला पाहायला मिळतो. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस नवीन करार स्थापन झाली किंवा येशू ख्रिस्ताचं येणं झालं त्यावेळेस परमेश्वरानं पुन्हा एकदा आपल्या लोकांची भेट घेतली आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा मानसिक द्विधेमध्ये हे सर्व लोक असताना ते खऱ्या देवाचा शोध करत होते. कारण ते त्यांच्या त्रासाला, त्यांच्या जात जुलमाला ते कंटाळलेले होते, ते त्रासलेले होते. त्यांना सत्य जे पवित्र शास्त्रामध्ये आहे त्या सत्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये एक उत्सुकता होती. जो तारणारा, जो मशिया येणार होता त्यांची ते वाट पाहत होते आणि येशू ख्रिस्ताला ते त्या स्वरूपात पाहत होते. आपण पाहतो की ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान आला त्याला देखील लोकांनी म्हटलं की हा तारणारा आहे काय, परंतु नाही. ज्यावेळेस येशू ख्रिस्तानं त्यांना पवित्र वचन सांगितलं, पवित्र वचनातील सत्य त्यांना सांगितलं, त्यासाठी येशू ख्रिस्तानं आपण पाहतो की वेळोवेळी जुन्या कराराचा देखील आधार घेतला आहे. जे जुना शास्त्रातले जे नियमशास्त्र आहे त्याचा देखील आधार येशू ख्रिस्तानं घेतला आणि लोकांना ते सत्य वचन सांगितलं. म्हणजे जे नीतिमत्व, जे त्याच्यामध्ये जे नीतिमत्व होतं, जे नीतिमत्व परमेश्वरानं जुन्या काळामध्ये प्रगट केलं होतं ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रगट झालं. आणि ते नीतिमत्व येशू ख्रिस्तानं स्वतःच्या कृतीनं, स्वतःच्या विश्वासानं, स्वतःच्या समक्षतेनं ते लोकांना पटवून दिलं, ते लोकांना सांगितलं. आणि त्याद्वारे आपण बघतो की हे वचन पूर्ण झालं की जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले होते ते धन्य, कारण ते तृप्त होते. ज्ञान असे काही लोक त्या गर्दीमध्ये होते. काही लोक असे होते की ते आपले व्याधी, आपले आजार, आपले रोग बरे व्हावे, त्या त्रासातून, त्या बंधनातून, त्या शारीरिक व्याधीतून मी बंधमुक्त व्हावं, मला उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं, अशासाठी हे लोक ह्या ठिकाणी आले. हा दुसरा गट आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिला गट जो होता तो जे देवाचं नीतिमत्व होतं ते मिळवण्यासाठी ते आले होते. दुसरा गट होता तो काय, तर येशूच्या मध्ये मला जे आरोग्य आहे ते आरोग्य मला प्राप्त व्हावं, ते चिन्ह चमत्कार आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवावे, त्यासाठी काही लोक आले होते. आणि खरोखरी आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला त्या प्रत्येक लोकांचा कळवळा आला आणि त्या कित्येक लोकांना प्रभू येशूनं त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या आरोग्यदायी हातानं त्याने त्या लोकांना बरं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानं असा एक गट होता. आणि तिसरा एक गट होता की जो आज देखील आपल्याला पाहायला मिळतो की निंदा करणारा, टीका करणारा, किंवा कुठं काही चूक सापडते का, की मी ह्या व्यक्तीला कुठंतरी मी पॉइंट आउट करू शकतो का, ह्या व्यक्तीला मी कुठंतरी बोट लावू शकतो का, ह्या व्यक्तीच्या कार्य मी कुठंतरी थांबवू शकतो का, असा एक गट आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्या सर्वांवर आमचा जो तारणारा प्रभू येशू त्यानं मात केलेली आहे. त्यानं त्या प्रत्येक व्यक्तींवर त्यानं मात केली आहे. कारण आमचा प्रभू हा विजयशाली आहे. तो ज्ञानाचा उगम करता आहे. त्याच्या वचनामध्ये, त्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आणि त्या सामर्थ्याद्वारे आपण पाहतो की जे नीतिमत्वाचे भुकेले, जे ताणले ते धन्य आहे. ते प्रभूच्या सामर्थ्याने, त्याच्या समक्षतेने ते धन्यता पावलेले प्रेरलं. अशा लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या लोकांसाठी त्याने कार्य करायला पाहायला मिळतं. आणि नंतर आपण पाहतो ज्या दिवस संपत आला त्यावेळेस लोकांना भूक लागली तर शिष्य येशू ख्रिस्ताकडे जातात की ह्यांना आपण त्यांच्या गावी पाठवूया, की जवळपासच्या खेड्यात पाठवूयात की त्यांना त्यांच्या त्या भोजनाची व्यवस्था करतील. आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्यांना स्पष्ट सांगतो शिष्यांना. येशू त्यांना म्हणाला
त्यास जाण्याची गरज नाही. त्यास म्हणजे कोणास त्याचे 5,000 लोक आहेत त्यांना कुठं जाण्याची गरज नाही आहे. मग तो शिष्यांना आज्ञा करतो. तो आज्ञा काय करतोय तर तुम्हीच त्यांना खावयास द्या. तुम्हीच त्यांना खावयास द्या. प्रियांनो, मग हे शिष्य देखील गर्भगळीत होतात. आपल्याला ठाऊक आहे की मंडळीच्या कार्य त्यावेळेस कसं चालत होतं. जे लोक त्यांच्या उत्पन्नातून प्रभूच्या कार्यासाठी पैसा आणतात किंवा काही वस्तू देत असत ते एकदम मोजके असत. आणि त्या ठिकाणी आपल्याला एका शास्त्रपाठावर पाहायला मिळतं की 200 रुपये जरी दिले तरी ह्या लोकांसाठी पुरणार नाही. एवढं अन्न आम्ही कुठून आणणार. म्हणजे ते 200 रुपये देखील कमी पडतील. एक मानवी स्वभावानुसार शिष्य त्या ठिकाणी एक येशू ख्रिस्ताकडं आपलं मत मांडतात आपल्याला. परंतु येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की तुम्हीच त्यांना खावयास द्या. आणि मग आपण पाहतो की त्या शिष्यांची धावाधाव होते. ते शोधतात इकडे तिकडं. तेव्हा एका मुलाकडे त्यांना 5 भाकरी आणि 2 मासे सापडतात. आणि ते येशू ख्रिस्ताकडं ते आणतात. ते समर्पित करतात. येशू ख्रिस्त मग त्या 5 भाकरी आणि ते 2 मासे घेऊन त्यांना स्वर्गीय पित्याकडे पाहून तो ते आशीर्वादित करतो. आणि ते सर्व लोकांना, सर्व जनसमुदायाला त्या ठिकाणी जे जे प्रत्येक लहान मुलं होते त्या प्रत्येकाला ते जेवण वाटलं जातं. ते जेवण वाटलं जातं. ते प्रत्येक जण खाऊन तृप्त होतात. तृप्त होतात म्हणजे एकही व्यक्ती त्यातला अर्धपोटी राहत नाही किंवा उपाशी राहत नाही किंवा चटकं भाकरी खात नाही. तर तो शारीरिकदृष्ट्या ते अन्न खाऊन तृप्त होतो. आणि ते तृप्त होऊन आपण पाहतो की किती टोपल्या उरल्या तर 12 टोपल्या अन्न उरलेलं पाहायला मिळतं आपल्याला. म्हणजे आमच्या स्वर्गीय पित्याकडे ज्यावेळेस आम्ही विश्वासानं जे काय आम्ही मागतो, प्रार्थना करतो प्रियांनो, ते त्या गोष्टी कशा द्विगुणित आणि द्विगुणित होतात. त्या मल्टिपल आणि मल्टिपल होतात प्रियांनो. परंतु तो विश्वास तुमच्या आमच्यामध्ये पाहिजे. ती विश्वासाची कृती तुमच्या आमच्यामध्ये पाहिजे प्रियांनो. येशू ख्रिस्त योहान सुवर्तमान याचा 6व्या अध्याय म्हणतो की 6व्या अध्याय 35व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो मीच जीवनाची भाकर आहे. मीच जीवनाची भाकर आहे. आणखीन 6व्या अध्याय 55 आणि 56 वचन जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी आपण म्हणतो की येशू ख्रिस्त म्हणतो कारण माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. येशू ख्रिस्त काय म्हणतो? जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. जर माझ्या ठाई माझ्या तारणाराचं नीतिमत्व पाहिजे आहे तर मी ख्रिस्ताला सेवन केलं पाहिजे. मी ख्रिस्ताचं रक्त सेवन केलं पाहिजे. त्याचं देहाचं मी सेवन केलं पाहिजे. कारण येशू ख्रिस्ताने स्वतः ते सांगितलंय जर तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्त पाहिजे, तुमच्या आमच्या कृतीमध्ये जर येशू ख्रिस्त पाहिजे प्रियांनो, तर ख्रिस्ताच्या शरीराचं सेवन मी केलं पाहिजे. ख्रिस्ताच्या रक्ताचं सेवन मी केलं पाहिजे प्रियांनो. कारण आपण पाहतो की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला बदलसंभार धरून देण्या अगोदर त्याने सर्व शिष्यांबरोबर त्याने भोजन घेतलं आणि त्याने त्यावेळेस द्राक्षरस आणि भाकर हातामध्ये घेतली आणि त्याने सांगितलं की हे भाकर हे माझं शरीर आहे आणि हे रक्त म्हणजे हे द्राक्षरस हे म्हणजे माझं रक्त आहे. जो हे खातो आणि हे पितो त्याद्वारे तो स्वतःला शुद्ध आणि पवित्र करतो प्रियांनो. म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला स्पष्ट सांगतो जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो स्वतःला शुद्ध आणि पवित्र करतो प्रियांनो. आणि तो त्याच्यामध्ये मी राहतो प्रियांनो. परंतु अट एकच आहे की मी माझ्या पातकांची कबुली केली पाहिजे. मी पश्चाताप केला पाहिजे. ते जे नीतिमत्व प्रभू येशूच्या नावामध्ये आहे ते नीतिमत्व माझ्यामध्ये पाहिजे प्रियांनो. कारण येशू म्हणतो जे
नीतिमत्वाचे भुकेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील प्रियांनो. ते तृप्त कशामुळे होतील? तर येशूचं शरीर आणि येशूचं रक्त सेवन केल्यामुळे प्रियांनो. आणि जे वचन, जी आज्ञा येशू ख्रिस्तानं शिष्यांना दिली की तुम्हीच त्यांना ते खावयास द्या प्रियांनो. आज आपण पाहतो येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये त्याचे शिष्य देखील आपण पाहतो की ते सोपी गेलेले आहेत. ज्यावेळेस प्रभूचं पुन्हा येणे होणार आहे त्यावेळेस ते देखील तुमच्या आमच्या सामेत उठले जाणार आहेत प्रियांनो. परंतु ते वचन आज देखील आम्हाला लागू पडतं. म्हणजे काय? तर तुम्हीच त्यांना खावयास द्या प्रियांनो. आज जगामध्ये देखील आपण पाहतो कित्येक लोक उपाशी आहेत, कित्येक लोक नीतिमत्वासाठी भुकेले ताणलेले प्रियांनो. आज त्या प्रत्येकाची जबाबदारी, जे विश्वासणारे म्हणून तुम्ही आम्ही मंडळी आहोत, ती जबाबदारी आमची प्रियांनो. ती शिष्यत्वाची जबाबदारी आमची आहे प्रियांनो. आज ती जबाबदारी पेलत असताना प्रियांनो, ते येशूचं जे खाद्य आहे, जे वचन आज आमच्या हातामध्ये, जे वचन मधापेक्षा गोड आहे, ते वचन जर मी सेवन केलं नाही, त्या वचनाचा अनुभव जर मी घेतला नाही, आणि ते वचन जोपर्यंत मी इतरांना सांगत नाही प्रियांनो, तोपर्यंत जे नीतिमत्वाचे भुकेले ते खरोखरी भुकेलेच राहतील. जे ताणलेले आहेत ते खरोखरी ताणलेलेच राहतील. आणि त्यांचा जाब तुम्हाला ना आम्हाला विचारायला आमचा ताणणारा येणार आहे प्रियांनो. तो जाब तुम्हाला प्रत्येकाला विचारणार आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही त्यांना खावयास द्या. जे भुकेले त्यांना तुम्ही खावयास द्या, जे ताणलेले त्यांना तुम्ही प्यावयास द्या प्रियांनो. आज ज्यावेळेस प्रभू आम्हाला हे विचारेल त्यास आमच्याकडं उत्तर काय आहे? त्यासाठी आम्ही आमचं वैयक्तिकरित्या, आमच्या मंडळी या नात्यानं, एक समाज या नात्यानं, एक विश्वासणारा या नात्यानं आम्ही आमचं वैयक्तिक अवलोकन केलं पाहिजे. नुसतं ह्या कठीण परिस्थिती आली म्हणून आम्ही अन्नपदार्थ दिलं म्हणून आम्ही देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण झाली असं होत नाही प्रियांनो. कारण आमच्या देवाला प्रत्येक जीवात्मा जो त्यानं निर्माण केलेला आहे, जो प्रत्येक सजीव, जो प्रत्येक मानव प्राणी त्यानं निर्माण केला आहे, त्या प्रत्येक मानव प्राण्याविषयी येशू ख्रिस्त म्हणतोय की जे नीतिमत्वाचे भुकेले, जे नीतिमत्वाचे ताणलेले, त्यांच्याकडे तुम्ही जा आणि त्यांना तुम्ही खावयास द्या प्रियांनो. प्रियांनो, आज ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताला लोकांचा कळवळा आला, त्याप्रमाणे आम्हाला देखील आमच्या अवतीभोवती जे कठीण परिस्थिती आहेत, जे निराश्रित आहेत, जे निराश पावलेले, जे दुःखी कष्टी आहेत, जे आशाभंग पावलेले आहेत, अशा लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रियांनो आज आम्ही आमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये त्यांची आठवण केली पाहिजे की प्रभू त्या लोकांपर्यंत आम्हाला पाठव, त्या लोकांपर्यंत आम्हाला घेऊन जा की खरोखरी जे ताणलेले भुकेले आहेत त्यांना आम्ही ह्या पवित्र वचनाद्वारे त्यांचं आम्ही सांत्वन करू, त्यांचं आम्ही भूक जाणू आणि त्यांना आम्ही तुझ्या पवित्र नामामध्ये त्यांना आम्ही आशीर्वादित करू, त्यांना आम्ही तुझ्या पवित्र वचनाद्वारे आध्यात्मिकरित्या त्यांचं पोट भरू, आध्यात्मिकरित्या त्यांना आम्ही परिपूर्ण करू. कारण ती जबाबदारी आता तुमची आणि आमची प्रियांनो. आज ती जबाबदारी पेलत असताना आपण नव्याने त्या वचनाकडे जाऊयात. आपण पाहतो की ज्यावेळेस योसेफाच्या काळात ज्यावेळेस कठीण परिस्थिती होती, जर आपण त्या योसेफाचा जर विचार केला, त्याच्या कुटुंबानं त्याला नाकारलं होतं, त्याच्या सख्या भावंडानं त्याला विकलं होतं. परंतु अशाही परिस्थितीत आपण पाहतो जुन्या काळामध्ये योसेफ परमेश्वराला धरून राहिला, परमेश्वराच्या सान्निध्यात त्याच्या मार्गामध्ये चालला प्रियांनो. त्याचं प्रतिफळ त्याला काय मिळालं? तर त्या देशाचा तो महामंत्री झाला. कारण का? तर देवानं त्याला त्याच्या विशिष्ट कार्यासाठी निवडलं होतं, त्या ठिकाणी त्यानं नेमलं. कारण का? येशू स्वर्गीय देवाला माहीत होतं की पुढील दिवसामध्ये इस्रायलावर काय परिस्थिती येणार आहे, आणि त्याची तरतूद त्यानं आपण पाहतो की योसेफाद्वारे त्या ठिकाणी करून ठेवली होती. योसेफाद्वारे ती तरतूद आमच्या स्वर्गीय पित्यानं त्या ठिकाणी करून ठेवली होती की त्याच्या निवडलेल्या लोकांचा, त्याच्या वंशाचा नाश होऊ नये, तर त्या ह्या भूतलावर ते उत्तम प्रकारे राहावे, त्यांची वाढ द्विगुणित व्हावी. कारण देवानं तो आशीर्वाद अब्राहमाकरवी आम्हाला दिलेला आहे प्रियांनो. आणि तो पूर्ण करण्यासाठी आपण पाहतो की त्यानं योसेफाची स्थापना त्या ठिकाणी केली आणि योसेफाकरवी सर्व याकोबाच्या कुळाचा
त्या वंशांचा बचाव झाला. प्रियांनो, आज आम्ही जेथे कुठे आहोत ते देवानं आम्हाला त्या ठिकाणी नेमलेलं आहे. त्या ठिकाणी देवानं आम्हा प्रत्येकाला त्या ठिकाणी रोखलं ह्यासाठी की जे निराश्रित आहे, जे नीतिमत्वाचे ताणे दुखलेले आहेत, त्यांच्यापर्यंत आम्ही हे पवित्र वचन घेऊन जावं. प्रियांनो, आज आपण म्हणू नये की मी माझ्या ज्ञानाने, माझ्या बुद्धीनं, माझ्या पैशा अडक्यानं आज मी या ठिकाणी आहे. नाही प्रियांनो, ती देवाची इच्छा आहे. देवाची तुमच्या आमच्या संदर्भात ती इच्छा आहे, म्हणून देवानं ते स्थान, ती जागा तुम्हाला प्रत्येकाला दिली आहे. प्रियांनो, आज त्याचा जाब येशू ख्रिस्त आम्हाला विचारणार आहे की मी तुला ह्या ठिकाणी मी विराजमान केलं, तुला ही संधी दिली, ही लोक मी तुझ्यासाठी दिले, त्या प्रत्येकासाठी तू काय केलं? कारण देवाची इच्छा आहे ही सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करावी आणि ते माध्यम देवानं तुमच्या आमच्यामध्ये दिलेले आहे. त्याचा उपयोग आपण करत आहोत का प्रियांनो? कारण त्या जाब आम्हाला विचारण्यात येणार आहे. त्यावेळेस मी विश्वासानं योसेफाप्रमाणे त्या राहायला पाहिजे. प्रियांनो, देवाची इच्छा हीच आहे की जे भुकेले, जे ताणले, त्यांना आम्ही तृप्त करावं. प्रियांनो, आज तो आशीर्वाद देवानं तुम्हाला आम्हाला दिला आहे. कारण का तर आम्ही आमचा जो ताणाला, जो जिवंत परमेश्वर आहे, ह्याला आम्ही ओळखले आणि त्याचे आम्ही कोण आहोत? साक्षी आहोत. तो अनुभव, ती प्रचिती आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतली. प्रियांनो, आणि देवाची इच्छा हीच आहे की आम्ही ती इतरांपर्यंत घेऊन जावी, ती साक्ष आम्ही इतरांपर्यंत घेऊन जावी, ह्यासाठी की आम्हीच त्या व्यक्तींना खावास द्यावं, त्या व्यक्तींना आम्ही प्यावास द्यावं, ह्यासाठी की प्रभू येशूच्या नावामध्ये कोणी भुकेला राहणार नाही, कोणी ताणेला राहणार नाही. कारण देवानं प्रत्येकाला तृप्त असं केलेलं आहे. प्रियांनो, आज ती तृप्त करण्याची जबाबदारी देवानं आम्हा मंडळीला, आम्हा विश्वासणारा दिली आहे. परमेश्वर देवा या पवित्र वचनाद्वारे आम्हाला आशीर्वादित करो. आमेन. यास आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 372 हे गाऊया. गीत क्रमांक 372. Amen.
आपण प्रार्थना करू. देवबाप्पा, आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. तुझ्या चरणाजवळ हात जोडून आम्ही तुला विनंती करतो. आत्तापर्यंत केलेल्या सर्व विनंत्या तू आमच्या ऐकलेल्या आहेस. त्याप्रमाणे तू आम्हाला उत्तर दिलेलं आहेस. परमेश्वरा, मी हात जोडून तुझे उपकार मानते की आज मला तू इतकी सुंदर संधी दिली प्रार्थना करायची. आज माझ्यासाठी सर्व चर्चच्या माझ्या भावानी आणि बहिणींनी माझ्यासाठी प्रार्थना केली, तुझ्याकडे हात जोडले. परमेश्वरा, तू त्यांची सगळ्यांची प्रार्थना ऐकली आणि तू मला इतकं सुंदर बरं केलं. मला शारीरिक व्याधीतून तू पूर्ण बरं केलं. परमेश्वरा, कुठलीही व्याधी, कुठलंही संकट, कुठलंही काही व्रणसुद्धा तू माझ्या चेहऱ्यावर दिसू दिला नाहीस. देवबाप्पा, हा तू माझ्या बाबतीत केलेला चमत्कार आहेस आणि तुझ्यावर माझा इतका प्रबळ विश्वास होत गेला. परमेश्वरा, ह्या माझ्या जीवनाच्या कलाटणीमुळं देवबाप्पा माझं जीवन बदललं. माझ्या जीवनामध्ये सुंदर ही जिवंत साक्ष झाली. देवबाप्पा, तुझ्याजवळ माझ्या सर्व बहीण भावांनी हात जोडले, त्यांच्या सगळ्यांचे मी उपकार मानते. परमेश्वरा, त्यांनी माझ्यासाठी तुझ्याकडे रदबदली केली आणि मी पूर्ण बरी झाले. मला कुठलाही आता त्रास होत नाही. परमेश्वरा, शारीरिक जे कष्ट आहेत ते मला करायला तू शक्ती दिलीस आणि आता देत आहेस म्हणून तुझे उपकार मानते. प्रार्थनेची संधी दिली परमेश्वरा म्हणून तुझे उपकार मानते. ही प्रार्थनेची संधी तू माझ्यासाठी ठेवली होती परमेश्वरा, म्हणून मी तुझे उपकार मानते. देवबाप्पा, आज आम्ही सगळेजण इथं एकत्र उपदेश ऐकायला जमलेलो आहोत. तुझं वचन ऐकायला जमलेलं आहोत. तुझं प्रत्येक शब्द आम्ही ऐकायला जमलेला आहोत. देवबाप्पा, जे वचन सांगणारे आहेत त्यांच्यावर तू मोठा आणि विपुलतेचा आशीर्वाद पाठव. त्यांच्या तोंडून निघणारे प्रत्येक शब्द परमेश्वरा तुझ्या करवी आलेले आहेत आणि ते आमच्यासाठी आहेत, म्हणून आम्ही त्याप्रमाणे वागावं, ह्या जगामध्ये वाटचाल करावी, आमच्या ते पावलाकरता दिवा असावा असं तू कर. परमेश्वरा, आज हे जगामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत परमेश्वरा, आम्ही आत बाहेर करतो, आम्ही बघतो, आम्ही अनुभवतो. देवबाप्पा, हा निर्जीव जो जीव आहे, आम्ही त्याला जीव म्हणतो परमेश्वरा, पण तो निर्जीव आहे. तो सजीव माणसाला त्रास देत आहे, हे तू पाहत आहेस. तू आम्हाला कुठल्याही गोष्टीचं ते जवळ येऊ देणार नाहीस परमेश्वरा. तुझं आमच्यासाठी प्रॉमिस आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीत आम्ही सेवा करत असताना देवबाप्पा लागणारी शक्ती सामर्थ्य तू आत्तापर्यंत आम्हाला दिलंस, तसंच इथून पुढं पण तू देणार आहेस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. देवबाप्पा, माझ्या सर्व बहीण भावांवर, लेकरांवर, सर्वांवर तू आशीर्वाद पाठव. जमलेले जे माझी प्रार्थना ऐकत आहे परमेश्वरा, जे घरात बसून ऐकत आहे, वडीलधारे आहेत, त्या सर्वांवर आशीर्वाद पाठव परमेश्वरा. जे लहान बालके आहेत त्यांच्यावर आशीर्वाद पाठव. जरी आम्ही चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करत नसलो, तुझ्याजवळ बसत नसलो, तरी देवबाप्पा तू मला सांगितलंस, जिथे कुठं तुम्ही बसाल आणि माझ्या नावाने हात जोडाल तिथे मी आहे. होय परमेश्वरा, तू आमच्याबरोबर आहेस, तू माझ्याबरोबर आहेस, तू आमच्या प्रत्येकाबरोबर आहेस. तू सर्व गोष्टी पाहतोस आणि त्याचप्रमाणे तू प्रतिफळ देस. परमेश्वरा, ही वाटचाल करत असताना लागणारं शक्ती सामर्थ्य दे. कसं चालावं, परिस्थितीला कसं तोंड द्यावं, परिस्थितीला तोंड देताना देवबाप्पा तू एक आम्हाला वचन दिलेलं आहेस, किती बलाढ्य शस्त्रसामुग्री घेऊन समोर कोणी येऊ दे, पण मी तुझ्याबरोबर आहे. होय परमेश्वरा, तू आमच्याबरोबर आहे. हा विश्वास आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये घाल आणि घातलास म्हणून आम्ही तुझे उपकार मानते. देवबाप्पा, जे आजारी आहेत, दवाखान्यात आहेत, तुझ्याकडं हात जोडत आहेत परमेश्वरा, त्या सर्वांना तू बरं करणार आहेस. त्यांच्या शक्तीच्या पलीकडे तू जाऊ देणार नाहीस, ही मला पूर्ण खात्री आहे. हे राष्ट्र चालवत असताना देवबाप्पा, राष्ट्र चालवणाऱ्यांवर तू मोठा आशीर्वाद पाठव. त्यांना चांगलं मार्गदर्शन कर आणि तू करणार आहेस म्हणून आम्ही तुझे उपकार मानते परमेश्वरा. मी जास्तीचं काही मागितलं असेल तर दयेनं कृपेनं क्षमा कर. आणि परमेश्वरा, परत एकदा मी माझ्यासाठी मागते, तू जे मला हे नवजीवन दिलेलं आहे, ही माझ्या आयुष्याची खूप मोठी साक्ष आहे परमेश्वरा. मी काय, कुठं पडले, काय झालं, माझा केवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, हे सर्व तुला माहीत आहे परमेश्वरा.
तू मज पाप्यावर दया केली आणि तू मला ह्या गोष्टीतनं वाचवलेलं आहेस. तुझी योजना माझ्यासाठी काहीतरी वेगळी आहे परमेश्वरा, आणि त्या तुझ्या योजनेनीच मी चालावं, वागावं, बोलावं असं तू कर परमेश्वरा. माझ्याकडून काही चुकलं असेल तर दयेनं कृपेनं क्षमा कर. काही मागायचं राहिलं असेल परमेश्वरा तर तू ते देणार आहेस याची पूर्ण खात्री आहे. जगातल्या सगळ्या जगिक गोष्टी तू परमेश्वरा आम्हा सगळ्यांना दिल्यास, पुरवल्यास, दाखवल्यास. परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे आज सगळेजण हात जोडून एकच विनंती करतो, आम्हाला आत्म्याने भर, आम्हाला आत्मिक अन्न परमेश्वरा दे. आम्हाला आत्मिक अन्न कुठं कमी पडतं हे परमेश्वरा तुला माहीत आहे, आणि प्रत्येकाच्या मनाला ते टच होऊ दे परमेश्वरा, की आम्ही आत्मिक अन्नात कुठं कमी पडलो. आम्हाला तुझी भूक लागू दे परमेश्वरा, तुझं शास्त्र गायन, तुझं नाव घेण्यासाठी आम्ही धडपडू दे परमेश्वरा. आमची धडपड, आमची तकतक होऊ दे परमेश्वरा. आज हात जोडून हीच मागणी तुझ्याकडे मागत आहे. प्रत्येकाचं मन तू सांभाळ. आणि जेव्हा मी पडत होते परमेश्वरा, माझा ॲक्सिडेंट होत होता, तेव्हा मी तुझं नाव घेतलं. मला ह्याचा खूप आनंद वाटतो परमेश्वरा, की त्याही परिस्थितीत परमेश्वरा मी तुझं नाव घेतलं, तू मला सोडलं नाहीस. त्याही परिस्थितीत तू मला दाखवून दिलंस की मी तुझ्याबरोबर आहे. परमेश्वरा, असे खूप जण आहेत तुझ्याकडे विनंती करतायत, तुझ्याकडे मागतायत परमेश्वरा. त्यांना सगळ्यांना तू सगळं दे परमेश्वरा. कुणालाही संकटात त्यांच्या सहनशक्तीच्या बाहेर कुठली गोष्ट जाऊ देऊ नको, आणि तू जाऊ देणार नाहीस, कारण तू खूप प्रेमळ आहेस परमेश्वरा. तू खूप शांती देणार आहेस, आणि आम्हाला फक्त दम पाहिजे परमेश्वरा, शांत राहायला पाहिजे, तुझ्या वेळेची वाट बघायला पाहिजे. आम्ही कुठल्या गोष्टीची घाई करू नये असं तू कर परमेश्वरा. माझं काही बोलण्यात चुकलं असेल, मला बोलताना जे काही अडखळण आलं असेल परमेश्वरा, माझ्या बहीण भावांनी ते समजून घ्यावं असं तू कर. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते म्हणून ताई, आमेन. आपण प्रार्थना करूया. सगळे देवा, आम्ही तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, कारण आम्हासाठी देवा अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर तुझे देवा. हो पवित्र प्रभू, मागील दिवसामध्ये देखील तू आमची प्रत्येकाची काळजी घेतलीस, आम्हाला उत्तम आरोग्य, उत्तम शक्ती दिलीस देवा, आणि तुझ्या स्तुतीस्तवनासाठी देवा तू आम्हाला तुझ्या मंडळीमध्ये, तुझ्या लोकांमध्ये एकत्र केलंस, म्हणून तुझा आभार मानतो देवा. आज पवित्र प्रभू, आम्ही आमच्या मंडळीतील प्रत्येकासाठी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. त्या प्रत्येकाला उत्तम प्रकारे तू सांभाळलंस, राखलंस, उत्तम आरोग्य देखील दिलंस, म्हणून तुझा आभार मानतो देवा. विशेषतः आमची बहीण देवा सौ तेजस्विनी चव्हाण यांच्या जीवनाबद्दल देखील आम्ही तुला धन्यवाद देतो देवा. त्यांना देखील देवा तू उत्तम प्रकारे आरोग्य दिलेस देवा. मागील दिवसामध्ये त्यांचा जो काही अपघात झाला, त्या अपघातामधून देवा तू त्यांचं रक्षण केलं देवा, त्यांची प्रकृती उत्तम तू केलीस, उत्तम प्रकारे त्यांना तू आरोग्य दिलंस देवा, म्हणून धन्यवाद देतो देवा. हो प्रभू येशू, त्याचप्रमाणे आज आम्ही प्रार्थना विनंती करतो. आमच्या मंडळीचे सभासद गोपाल खानदाणे देवा, आमच्या प्रियांकाला आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो देवा. त्यांना जी काही व्याधी आहे देवा, सध्याच्या ह्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमध्ये देवा, त्यांना ह्या ज्या रोगाची लागण झाली देवा, त्यांच्याकडे आम्ही प्रार्थना करतो देवा. त्यांच्यासाठी देवा तुझ्या नावामध्ये जे आरोग्य देवा, तो स्वर्गीय आरोग्याचा हात तू त्यांच्या शरीराला लाव देवा. त्यांच्या सर्व वेदना, सर्व त्रास नासरू येशूच्यामध्ये तू काढून टाक देवा, आणि त्याला तुझ्या नावामध्ये बळकटी देवा. त्यांच्या प्रत्येक श्वसनवाहिनी, प्रत्येक रक्तवाहिनी देवा, आणि शरीराचे प्रत्येक अवयव आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो देवा, कारण तुला बसल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं देवा. तुझा तो आरोग्याचा हात देवा तू त्यांच्या शरीराला लावलास, आणि त्यांना तू उत्तम आरोग्य दिलंस देवा, आणि त्यांची साक्ष देखील आम्हाला तू ऐकण्यासाठी दिलीस, म्हणून तुझा आभार मानतो देवा. हो पवित्र प्रभू, आज या आठवड्यामध्ये ज्या कोणाचे वाढदिवस आहेत देवा, अशा प्रत्येक लहान थोरासाठी देखील आम्ही प्रार्थना विनंती करतो देवा. त्या प्रत्येकाला आम्हाला शारीरिक शक्ती, लागणारं आरोग्य येशूच्या नावामध्ये तू पुरव देवा, आणि देवा त्यांची उत्तम प्रकारे तू काळजी घेतलीस, म्हणून धन्यवाद देतो देवा. इथून पुढच्या प्रत्येक दिवसामध्ये तू त्यांच्याबरोबर राहा देवा. त्यांनी ज्या काही योजना, इच्छा, आकांक्षा आपल्या असतील देवा, त्या तुझ्या नामामध्ये पूर्ण करण्यासाठी देवा तू त्यांना आशीर्वादित कर देवा, आणि तुझं घर त्यांच्याकडे होऊ देवा. त्याचप्रमाणे देवा आम्ही प्रार्थना करतो देवा, ज्या दाम्पत्यांचे त्यांच्या वैवाहिक जीवनाचे वाढदिवस आहेत देवा, त्या प्रत्येक दाम्पत्याला आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो देवा. हो प्रभू येशू, त्यांच्या वैवाहिक जीवन तू आजपर्यंत तू आशीर्वादित केलेस देवा. तुझ्या कृपादानाने, तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकानं आणि भौतिक आशीर्वादाने तू त्या प्रत्येकाला तू भरपूर दिली, उत्तम प्रकारे आरोग्य, उत्तम शक्ती, सामर्थ्य दिलेस देवा. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो देवा. आणि तुझ्या वचनाची सेवा करण्यासाठी देवा तू त्यांच्यामध्ये तुझ्या पवित्र आत्मा घातलास देवा.
आणि तुझं गौरव तुझ्या प्रत्येकाकडून करून घेतोस म्हणून तुझा आभार मानतो बाप्पा. इथून पुढच्या जीवनामध्ये देखील देवा तू त्यांच्याबरोबर राहा देवा. त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा नासू येशूच्यामुळे तू गौरवानं करत देवा. त्यांच्या सर्व हातच्या कामात तू यश दे, बरकत हात दे बाप्पा. आणि विशेष करून देवा तुझ्या पवित्र वचनात तुझ्या पवित्र ज्ञानामध्ये तू त्यांना अधिक वाढव देवा. यासाठी जे जे कुठे जाते देवा त्या ठिकाणी तुझा गौरव हवा, तुझा प्रकाश पडला जावा आणि देवा तुझा गौरव असं ध्यानात होऊ देवा. हो संध्या पहिली प्रार्थना म्हणून तू ऐकलीस म्हणून धन्यवाद दे. येशू नामाच्या पवित्र आणि गौरव नाम आपण तू ऐक. भक्तीच्या समाप्तीला असताना आपण सर्व मिळून प्रभूंकडे प्रार्थना म्हणूया आणि नंतर आपण आशीर्वाद घेऊया. हे आमच्या तुझे नाव तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि तसे तू आमच्या क्षमा कर आणि आम्हाला परीक्षेत नको तर आम्हाला सगळ्यापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्य ही सर्वता तुझीच आहे. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमचे मने त्याच्या पवित्र नावामध्ये सदा सर्वकाळ शुद्ध आणि पवित्र राखो. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आमच्या आप्तेष्टांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन.